कदाचित बीडमध्ये घाण असल्यानं श्वास गुदमरत असेल आमदार विजयसिंह पंडित यांनी योगेश क्षीरसागर यांना प्रत्युत्तर दिलं। बालकांनी पालकांना शिकवण्याची गरज नाही, राष्ट्रवादीची घडी विस्कटलेली नाही। योगेश क्षीरसागर भाजपमध्ये गेल्यानंतर आता विजयसिंह पंडित यांनी जोरदार टीकास्त्र डागलाय। सर्व समाजाचे लोक एकत्रित करणं यावर भर दिलेला आहे समाजकारणात आणि राजकारणात। आणि हे करताना आम्हाला जर आमच्या पक्षाकडूनच अडथळा येत असेल आणि मला ऐन निवडणुकीपर्यंत विरोधकांपेक्षा पक्षातल्याच लोकांकडून अडचणी असतील आणि त्यांनाच मला भांडावं लागत असेल तर मला वाटतं कुठेतरी एक अस्वस्थता त्या ठिकाणी होती आणि त्यातून बाहेर पडणं हे मला आणि माझ्या सहकाऱ्यांना अत्यंत महत्त्वाचं होतं। श्वास गुदमरत होता म्हणजे श्वास हा यामुळं गुदमरत असेल त्यांचा, मला असं वाटतं की बीड शहरात इतकी अस्वच्छता आहे, पूर्ण घाणीचं साम्राज्य बीड शहरात आहे, कदाचित त्याच्यामुळे त्यांचा श्वास गुदमरत असेल। आपण थोडं त्याचा वेगळा अर्थ काढला असेल मला असं वाटतं, पण खऱ्या अर्थानं त्याच्यामुळे श्वास गुदमरत असेल की नगरपालिकेची अवस्था ही काय ते त्याच्याहून त्यांच्या त्या विधानाहून लक्षात आपल्याला सगळ्याला घेतलं पाहिजे। आपण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।